नमस्कार मित्रांनो, माझं नाव अंकुश, मी दारोड आहे. मित्रांनो, बरेच दिवसातनं मीटिंग केली. दिवसातनं नाही, मागच्या गुरुवारी झालं होतं. आता येत्या बरेच दिवसातनं गुरुवारी आणि आत्ताची मीटिंग केली. चुकीचं आहे, जाणवतंय, भीत नाहीये, पण जी खळबळ चालू आहे वैचारिक दृष्ट्यांची, ती काही थांबत नाही. आता आहे, पण मार्गदर्शकाशी बोलतो, जिथं माझं जे काम आहे तिथे काही मेंबर आहेत त्यांच्याशी बोलतो. पण स्पॉन्सर एकच बोलला, आमच्याशी कितीही बोल, पण तिथं 1.5 तास जिथं जाशील, म्हणजे मिटिंगच्या 1.5 तास जाशील, तिथं तुझी मनस्थिती नक्की ठीक होईल. आमच्याशी बोलून नाही, 1.5 तास तिथं तुला जावं लागेल. मग गुरुवारी मी आलो, आता हा रविवार आलो, कारण की गरजेचं आहे, मला मीटिंग करणं गरजेचं आहे. एकदा का ती हवा गेली डोक्यात की ती हवा जाते. कारण की माझा मार्गदर्शक नेहमी सांगतो, जेवढी जुनी बिल्डिंग तेवढं मेंटेनन्स जास्त. जशी मला आता वर्ष वाढत चालले तसं मला स्वतःवर जास्तीत जास्त काम करावं लागणार, नाही तर घात कधी होऊ शकतो. कारण की 1 दिवसाचा कार्यक्रम सांगितलेला आहे, त्याप्रमाणे चालायचं आहे असं मला परमेश्वरांनी सांगितलं आणि इथल्या बांधवांनी सांगितलं, त्याप्रमाणे चालतो. मित्रांनो, आता नवीन बांधवाला तर मी पहिले स्वागत करीन आणि 90 दिवस पुरुषोत्तम भाऊंना झाले त्यांचं पण मी अभिनंदन करतो की आम्ही पण याच्यातनं गेलेलो आहे. म्हणजे 90 दिवस माझे म्हणजे मापता येणार नाही एवढे 90 दिवस झाले असतील. आणि माझे टोकणं किती 90 दिवसाचे झाले असतील आता काय काढू कळणार नाही, एवढे टोकणं झालेत माझी 90 दिवसाची. 2009ला भयानक परिस्थितीमध्ये होतो, भयानक अवस्थेमध्ये होतो आणि भयानक परिस्थितीमध्ये असताना अशी परिस्थिती होती की मी मरणार होतो. एका खोलीमध्ये स्वतःला दामटून घेतलं होतं आणि ठरवलं होतं की आपण आता संबंध कोणाशी ठेवायचा नाही, मरून जायचं, दारू प्यायची, मरून जायचं. बापाकडे गेलो, बापाच्या खांद्यावर बॅग ठेवली. बापाला बोललो, मला रोज दारू आणून द्यायची, मी इथला हलणार नाही. ते मला माहिती नाही. बाप म्हणलं, मी आणून देणार नाही. बोललो, नाही दिली त्या बॅटेने मुंडकं उडवील तुझं, तर डोकं तरी फोडील. तर बाप घाबरला. बापांनी बाबा बोलला की बाबा ठीक आहे, मी तुला दारू आणून देतो. मग मला एका खोली दाबायच्या खोलीमध्ये माझी रूम होती, त्या रूममध्ये स्वतःला कोंडून घेतलं. दीड महिना स्वतःला एवढं कोंडून घेतलं की दिवसभर 4 वाजता उठलो की दारू, 3 वाजता उठलो की दारू, दुपारी दारू, रात्री दारू, कंटिन्यू ती दारू होत होती. आणि अशी परिस्थिती आली होती, पोट पूर्ण फुगलं होतं, पायाला पूर्ण सूज आली होती, चेहरा सुजला होता, केस गळाली होती, पोटात पाणी झालं होतं, लिव्हर सुजलं होतं, कावीळ झाली होती. नंतर कळलं कावीळ झाली होती आणि हलता येत नव्हतं, अशी परिस्थिती होती. 1.5 महिना आंघोळ केली नव्हती. अक्षरशः अंगावर असे घाणेरडे चट्टे उठले होते. एकच ते अंडरपॅड आणि बनेन, त्याच्यावरच 1.5 महिना त्याच्यावरच काढला होता. अक्षरशः घाण वाईट अवस्थेमध्ये मी होतो. आमच्या गावामध्ये अशी बातमी पसरली की अंकुश मरणार आहे, काही दिवसात तो जाणार आहे, तो दारू पिऊन खपणार आहे, असं तसं. मग लोक मला येऊन भेटायला लागले की बाबा नको पिऊस असं करत. मी काय त्यांचं ऐकत नव्हतं. मी माझ्या बापाचं कधी ऐकलं नाही, तर मी लोकांचं कधी ऐकणार असा दृष्टीचा मी माणूस होतो. मग ते यायचे सांगायचे आणि मी काय ऐकत नव्हतो. काही 2-3 हितचिंतक आले, त्यांनी माझी अवस्था बघवली नाही. त्यांनी मला बोलले, चल बाहेर काढला, बोरिंग खाली बसवलं, दूध धुतलं, डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टर म्हणले, अरे ही केस जाण्यासारखी आहे, 10 दिवसानंतर जर 5-6 दिवसानंतर आणलं असतं तर गेली असती केस, बघू आता जगते का बघू. वय वर्ष 21व्या वयात मरणाच्या दारात उभं राहिलो होतो. अक्षरशः ते डॉक्टर म्हणले, बाबा 3 दिवस ते नळ्या बिळ्या घालायला लागतील, ते घालू, हे करू ते करू. असं केलं. पोटातलं पाणी थोडं काढलं. पायाची सूज होती तशीच होती. डॉक्टर म्हणले 10 दिवस ट्रीटमेंट घ्यायला तुला रोज यायला लागेल, इंजेक्शन आणि एक सलाईन ते लावायला लागेल, त्याशिवाय तुझी पायाची सूज उतरणार नाही किंवा कावीळ उतरणार नाही. 8 दिवस. बोला 8 दिवस दारू प्यायची नाही, हे डॉक्टर पहिलं घुमायला लागलं. बोला ठीक आहे. बाहेर आलो, घरी आलो, बापाच्या खांद्यावर परत बॅग ठेवली. बापाला बोललो, मला रोज दारू आणून द्यायची. बाप बोलला, अरे मरणाच्या दारात उभा आहे, डॉक्टरने सांगितलं तू हे मरू दे, मी मरील नाही तर जगीन, मला दारू आणून दे, बाकीचं नाही माहिती, नाही तर सगळी ट्रीटमेंट बंद करीन मी. ट्रीटमेंट बंद केली तरी मरणार आहे, दारू प्यायला तरी मरणार आहे, तू ठरव. हे उलट मीच बापाला बोललो. बाप बोलला, जाऊ दे,
2-3 बॉटल आणून दे. मग तो आणून द्यायचा. पुदिनाराच्या सकाळी दारू पिऊन जायचो दवाखान्यात 90 पिऊन, पुदिनाराच्या गोळ्या हॉर्स बिल खाऊन आपल्या कसं तरी त्या आई बाप्पाची पुण्याई म्हणून त्या काविळातनं बाहेर पडलो आणि त्या आजारातनं बाहेर थोडाफार पडलो. आणि नंतर 8 दिवस दारू सोडून दिली, त्या भूमिकेत सोडून दिली. आणि मग नंतर 8 दिवसानंतर परत दारू चालू केली आणि परत पायावर सूज यायला सुरुवात झाली. मग माझा बारका भाऊ, काही ते हितचिंतक होते, त्यांच्याकडे रडत रडत गेला आणि तो बोलला की बाबा असं असं आहे, आता भावाच्या पायाला परत सूज येत, तो काय ऐकत नाही. तर तिथली लोक बोलली माझ्या भावाला की निलेश नावाचा एक पोरगा आहे, तो पुण्यामध्ये असतो, तो पण भयानक पूर्वी दारू प्यायचा, आता तो दारू पित नाही, तो काय करतोय ते बघ. मग त्यांनी निलेशला फोन लावला. तर निलेशला हे सगळे ओळखणारे बरीचशी जण आहेत. मग निलेशला फोन लावल्यानंतर निलेश बोलला की अशा अल्कोहोलिक अनोनिमसची एक मीटिंग चालते विठ्ठलवाडीला, तिथे तू त्याला घेऊन ये. पुण्यात माझं गाव 105 किलोमीटर इथनं लांब. भावानी गाडी केली, इथनं सनसिटीच्या इथनं घुसलो, समोर आनंद बार दिसला, बोललो इथे येताना गेम करायची. मीटिंगला घुसलो. मीटिंगला जसं आता नवीन बांधवांवर शेअरिंग चालले ताजी, तशी ताजी शेअरिंग तिथं चालली होती माझी. मी नवीन बांधव होतो म्हणून माझं स्वागत केलं, टाळ्या वाजवल्या, मला काही फरक पडला नव्हता. आणि सगळं टाळ बिळा वाजवल्या, सगळं झालं. त्याच्यानंतर बाहेर आले, सगळ्यांनी मला गळे वेळ भेटले, येत्रा बाळा येत्रा बाळा येत्रा बाळा, हो येईल येईल. गेलो बाहेर, भावाला बोललो आनंदनगरला स्टॉप आल्यानंतर बोललो माझा मित्र यायचा, 1-5-10 मिनिटात आलो. आनंद बारमध्ये गेलो, तिथं 2-3 क्वार्टर हाणल्या, गाडीत घेऊन बसलो. परत धुमाकूळ दारू चालू झाली. 8 दिवस. परत भावाने निलेशला फोन लावला, आता करायचं काय. तर निलेश बोलला आता तो अल्कोहोलिक मध्ये पण थांबत नाहीये, तर त्याला एका व्यसनमुक्ती केंद्रात ठेवून बघू. पण त्याला भाऊ म्हणलं मग तो स्वतःहून येणार नाही. बोललो ठीक आहे, असं एक करू प्रयोग, क्रिकेट घेऊन त्याला. मग भाऊ बोलला की बाबा अंकुश, उद्या सकाळी आपल्याला डॉक्टरांकडे जायचं पुण्याच्या, तिथं तुझी अपॉइंटमेंट घेते, सारखे सारखे पायाला सूज येते, तर आपण तिथे जाऊन बघू. बोललो चालेल. सकाळी उठलो, भावाने मला 100 रुपये दिले आणि मला म्हणलं जा 90 मारून ये. आयला बोललो पायाला सूज आली, बोललो पायाला सूज आली सांगतोय आणि दवाखान्यात चल, आणि हा मला म्हणते 90ची मारून एवढं काय नवीन प्रकार काय. म्हणजे बाकऱ्याला कसं हालाल करतात पहिले खाऊन पिऊन, तसं मला ते रिहॅब सेंटरला टाकायच्या अगोदर ते केलं. आणि मी आपलं गेलो व्यसनमुक्ती केंद्रात बसवला. मग एक जणाला आहे मला 3 महिने झाले, एक जणाला हे 6 महिने झाले, एक म्हणाला 7 महिने झाले. मी काय हे प्रकार, दुनिया व्यसनमुक्ती केंद्रात आला, तुला 3 महिने सुटका नाही. हे बोललो हे नाही झालं. 3 महिने ते कसे तरी काढले. जसं आता बांधव म्हणले, खुन्नस डोक्यात 3 महिने खुन्नस. 90 दिवस तुमचे, 91 दिवस माझा असेल. ठेवून ठेवून किती दिवस ठेवणार, 90 दिवस ना, 91 दिवस माझा असेल दाखवतो. 90व्या दिवशी भाऊ मला न्यायला आला. भाऊ न्यायला आल्यानंतर निलेशनी मला एक व्यवस्था केली होती कामाची, तिथं घेऊन गेला व्यसनमुक्ती केंद्रातून डिस्चार्ज घेऊन, आणि मला सांगितलं की इथं काम करायचं, मीटिंग करायची आणि आपलं जायचं. बोललो चालेल. पण बोललो मला संध्याकाळी, ज्या मी रिहॅब सेंटरला राहत होतो तिथं संध्याकाळी व्हॉलीबॉल खेळायचं. मी म्हणलं मला तिथं व्हॉलीबॉल खेळायला सोडायला लागेल तुम्हाला. म्हणजे हो सोडील. मला आजच जातो. हो जा. गेलो आणि दारू पेली. बाहेर पहिला पडलो, दारू पेली, बॅग उचलली, गावाला गेलो, धुमाकूळ दारू पेलं. 90व्या दिवशीच दारू पेलं. 90व्या दिवशी 91 दिवस पण नव्हता. मला व्यसनमुक्ती केंद्रात सांगत होते तू व्यसनमुक्ती केंद्रात किंवा अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये मनस्थिती ठीक करायला आलेला आहे, परिस्थिती ठीक करायला आलेलं नाहीये. आणि मी परिस्थितीच्या मागे धावायचो, मनस्थिती माझ्या आहे तशीच राहायची, म्हणून वारंवार 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 माझी स्लिप व्हायची. आणि मग गावाला गेलो, धुमाकूळ दारू पेली 8 दिवस. आणि म्हणले तू व्यसनमुक्ती केंद्रातून आला, बोलले हे शिकवतात जास्त कशी दारू प्यायची. फुल दारू पेलो आणि सकाळची वेळ होती, असे हातपाय लटपट 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 करत होते, अंगाला घाम फुटला होता, काही सुचत नव्हतं, अंगाला वेगवेगळे आवाज यायला लागले होते. आणि मी घाबरलो होतो. मी घाबरत घाबरत आईकडे गेलो. आई काही कर, मला 500 रुपये दे, मला काही कळत नाही, मला दारू पिऊ दे पहिले. आई म्हणली अरे आत्ताच तुला व्यसनमुक्ती केंद्रातलं आणलं, तू लाज वाटली पाहिजे, माझ्याकडे पैसे मागते. बोल बाकीची फडफड करू नको, पैसे दे. देणार नाही म्हणलं. तिथं पाकिट खेचायला गेलो, तिने पाकिट खेचलं, धावायला लागली. एक
अर्धा ते 1 किलोमीटर अंतरावर तिच्या मागे मी पट्टा काढला माझा, तिच्या मागे धावत 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 गेलो. 1 ते अर्धा किलोमीटर अंतरावर ती मला भेटली, जोरात लाथ मारली. भर चौकात तिला पट्ट्यांनी मारत होतो, भर चौकात. अक्षरशः आई माझी रडत होती, चिंचळत होती, बाळा मला वाचव, लोक मला वाचव मध्ये यायची, त्यांना पण फटवायचो. आईची साडी धरली, हात धरला, मारत 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 पट्ट्याने झोडत झोडत घरात आणली. घरात अक्षरशः रक्तानी बंबाळ झाली होती, माती चिकटली होती, साडी फाटली होती. अशा परिस्थितीत घरात आल्यावर पण 5 मिनिटं तिला मार मार मारलं. शेवटी बोलली, बाळा हे घे 500 रुपये. पायावर डोक्यावर माझ्या पायावर डोकं ठेवलं, रडायला लागली आणि मला दवाखान्यात नेम, मी मरीन. तेव्हा तिला एकच वाक्य बोललो, मेल्यावर शेजारच्यांना फोन लावायला सांग की तुझी आई मेले, मोठा मुलगा म्हणून मी तुला जाळाला येईल. एवढा विकृत झालो, एवढा विकृत. इथं लिहिलंय ठार वेडेपणाच्या उंबरठ्यातच येऊन उभा राहिलो होतो. ठार वेडा. 27 ऍडमिशन झाल्या माझ्या व्यसनमुक्ती केंद्रात. 27 ऍडमिशन. पुण्यातलं असं कुठलं व्यसनमुक्ती केंद्र नाही की तिथं माझी ऍडमिशन नाही. 27 ऍडमिशन पैकी कधीही मला आठवत नाही की 1 महिना 2 महिने 3 महिने असं ते चालूच राहायचं माझी. मी रियाज सेंटरला वॉशिंग मशीन करून ठेवलं होतं. कपडे मळले की रियाज सेंटर मध्ये जायचं, कपडे धुतले की रियाज सेंटर मधनं बाहेर यायचं, कपडे मळले की जायचं यायचं. हाच माझा पट्टा होता. एकदा असंच व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर पडलो होतो. संध्याकाळची वेळ होती. माझे वडील माझ्या भावाला 500 रुपये देत होते. मी पण हात पुढे गेलो, बोललो मला पण द्या. बाप बोलले, चल बेवड्याला दारू प्यायला पैसे नाही देणार, हो तिकडं. असं बोलल्यावर मला बेवडा म्हणल्यावर माझं डोकं फिरलं. तिथला स्टंप काढला. स्टंपनी बापाच्या पायावर थोडी मारायला सुरुवात केली. बापाच्या पायातनं रक्त यायला लागलं. आई मध्ये आली. आईचं डोकं असं जगलं आणि भिंतीवर नारळासारखं आपटलं. रक्ताची पिचकारी उडाली होती. शेजारच्या काकू ओरडत ओरडत घरी आल्या. अरे म्हणतो, करतोस का? आईच्या डोक्यातनं रक्त बघ, बापाच्या पायातनं रक्त बघ, चाललंय का तुझं? त्यांच्या घरी कानाखाली लावून दिल्या. तर रडत रडत त्यांच्या मुलांकडे गेल्या. त्यांची मुलं आली. मला मारलं. अजून डोक्यात राग गेला. पल्सर गाडी घरामध्ये आणली, कॉक काढला, बोलू इथे सगळ्यांना जाळून टाकेल, उडून टाकेल इथले इथं. तेव्हा बापाने 500 रुपये दिले. 500 रुपयासाठी कुठल्या थराला फक्त 500 रुपयासाठी. विकृत झालो होतो, विकृत. एकदा असंच व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर पडलो होतो. संध्याकाळची वेळ होती. आमच्या रायगड जिल्ह्यात पाऊस भयानक असतो आणि भयानक पाऊस पडत होता. संध्याकाळची वेळ होती. आई दवाखान्यात चालली होती आणि मला परत असं घाबरण्यासारखं झालं होतं. थरथर असं कानातनं आवाज घाबरलो होतो. काही कळत नव्हतं, सुचत नव्हतं. थरथर कापत होतो. गार थंड हवा पडली होती तरी घाम फुटला होता. अशी परिस्थिती होती. आई चालली होती. आईकडे असं डक्कल घेऊन आईला बोललो, आई काय कर, मला 500 रुपये दे, मला बारमध्ये जाऊते. आई म्हणली, अरे माझ्या अंगावर ताप चढलाय, मी दवाखान्यात चालले. ती 500 रुपये दवाखान्यासाठी ठेवले. आईशी दरवाज्यात उभी होती. आईला बोललो, पैसे दे. बोललो, देणार नाही, मला दवाखान्यात जायचंय. नाही देणार म्हणल्यावर तिला अशी दरवाज्यात उभी असताना जोरात लाथ मारली. दरवाजाच्या बाहेर फेकून दिली. आमच्या कोकणाकडे जरा अशी लांब लांब घरं असतात. अर्धा ते पाऊण तास तिला भर पावसात उभं करून ठेवलं होतं, भर पावसात. आणि ती रडत होती, गागत होती, बाळा मला आज घे, बाळा मला आज घे, बाळा मला आज घे. मी घेत नव्हतो. एवढा विकृत झालो होतो. शेवटी ती मला बोलली, बाळा आता 500 देते, आता तरी आज घे. तेव्हा मी तिला आज घेतलं. डोक्यावर पायावर परत डोकं ठेवलं. रडायला लागली. घाम फुटला होता. अक्षरशः ती ओली बंबाळ झाली होती. ताप भयंकर चढला होता. 500 रुपये हातात दिले होते. दवाखान्यात ने अशी माझ्याकडे विनंती केली होती एका माऊलीनी. आणि ती माऊली मी तिचा आदर केला नाही. मी म्हणलं, मेल्यावर शेजारच्यांना फोन लावायला सांग की तुझी आई मेली, मी मोठा मुलगा म्हणून तुला जाळाला येईल. एवढा विकृत झालो, अक्षरशः विकृत झालो, घाबरलो होतो. मग नंतर ठरवलं आपलं काय आता ठीक चाललेलं नाही. व्यसनमुक्ती केंद्र झाले, बाबा झाले, बुवा झाले, धागे झाले, दोरे झाले, सगळं झालं पण आपली काही दारू थांबत नाही. ऍडमिशन झाले, एवढ्या व्यसनमुक्ती केंद्र झाले, ए मध्ये जाऊन आलो, इकडे जाऊन आलो, तिकडे जाऊन आलो, काय दारू थांबत नाही. मग माझ्या अगोदर 5 जणांनी जे ए मध्ये व्यसनमुक्ती केंद्रातले 5 जणांनी आत्महत्या केली होती. मग मी पण ठरवलं आपण पण आत्महत्या करायची. पण डोक्यात वेगळी कल्पना ठेवली, एकट्याने आत्महत्या नाही करायची. आईला ठार मारायचं, बापाला ठार मारायचं, भावाला ठार मारायचं,
स्वतःचा खून करायचा आणि पेपरामध्ये हेडलाईन मध्ये आलं पाहिजे एका दारुड्या व्यक्तीने अख्ख्या घराला संपवलं, हे डोक्यात प्लॅनिंग. मग मला एका व्यसनमुक्ती केंद्रात ठेवलं, तिथं 2 महिने मला ठेवलं. 2 महिने तीच प्लॅनिंग, कसं मारू. मग 2 महिन्यानंतर भाऊ मला न्यायला आला. भाऊ न्यायला आल्यानंतर मॅडमनी मला समजवत होता की बाबा जाऊ नकोस. मी काय ऐकलं नाही. मॅडम बोलली, भाऊ म्हणलं द्या त्याला डिस्चार्ज. मग बाहेर आलो. सगळे श्रीपाद भाऊंचा आज मी खूप आभार मानेन. श्रीपाद भाऊ असतील, निलेश भाऊ असतील, सुनील भाऊ असतील, की जे जुने मेंबर तेव्हा नाही आपले हे आप्पा काय नाही अशोकराव आप्पा ते तुमचे इथले यल्लप्पांनी पण मला खूप मदत केली. यल्लप्पा असेल, ते सगळे उभे होते त्या व्यसनमुक्ती केंद्राच्या बाहेर. आमच्या म्हणले जाऊ नकोस, डेंजर आहे, 90 दिवस थांब, आपण काहीतरी करू, तुझं काम धंद्याचं. मी बोललो आईला पण सांभाळणार. बोललो माझ्या आईला हृदयाचं ऑपरेशन झालेलं आहे, तिला हृदयाला होल आहे. माझे वडील तिला आतोनात मारतात, म्हणजे मी मारतोय मला कबूल नव्हतं. माझ्या आईला कोण सांभाळेल? तुम्ही सांभाळतात का? नाही, तुम्ही नका साहेब मला सांगू, मी जातो. सगळं जर झाल्यानंतर मग बांधव शेवटीला एक वाक्य म्हणतात, अंक्या तुझी अजून जिरलेली नाहीये, जिरून ये. बोलो दाखवतो. खाली गेलो वाईन शॉपला, 42 क्वार्टर घेतल्या, टॅक्सी केली. टॅक्सीतनं पीत गावाला गेलो. आईला बोललो 3000 टॅक्सीचे. आई म्हणली तुझं बोला तिथं सांभाळायला आलोय. सांभाळणार उद्यापासून. सगळी तो बॉक्स काढला. 3 ते 4 दिवसात 42 क्वार्टर लिफ्ट मारलं असं. मी पाणी पण नाही, झाडालो होतो पूर्ण. 8 दिवसात चालता येत नव्हतं, रांगता येत नव्हतं, अशी परिस्थिती करून ठेवली होती. उशाची सगळी हत्यारं लावली होती, चाकू, सुरे, कोयते. मला सगळ्यांची हत्या करायची होती. आईला बोलून घेतलं. आईला बोललो आई इकडे ये. आई आपली घाबरत आली. आई म्हणली काय हवं, काय खायला बिला हवं का बाळा? इथलं निघायचं, दारूच्या गुत्त्यावर जायचं आणि माझ्यासाठी दारू घेऊन यायची. माझी आई बोलली आपली बाई साधी किराणा मालाच्या दुकानात जात नाही, तुम्हाला दारूच्या गुत्त्यावर पाठवतो. जाणार नाही म्हणल्यावर ज्या ठिकाणी होलचं ऑपरेशन झालं होतं, ज्या ठिकाणी बायपासचं ऑपरेशन झालं होतं, तिथं जोरात फाईट मारली. 2 फुटावर आई उडाली, रडायला लागली, बाळा मला वाचव. मी चाकू काढला, तिच्या गळ्यावर ठेवला. बोललो जर मला तू दारू आणून दिली नाही तर या चाकूने तुझे एक गाव 2 तुकडे करील, तुझे तुकडे वेचून खाईल. एवढा विकृत झालो होतो. शेवटी ती आई घाबरत दारूच्या गुत्त्यावर गेली. माझ्यासाठी दारू आणली, समोर ठेवली. माझा हात असा थरथर वर पण येत नव्हता. ती तिला पाजाला पण लावली. तो एक पॅक पेल्यानंतर अक्षरशः पश्चाताप झाला. भावाकडे गेलो, सगळी हत्यारं टाकली. मला ठार मारून टाक, मला काय आता जगायची इच्छा नाही. घरातली एवढं सगळं होऊन सुद्धा आपल्या घरातली लोक चांगली असतात. भाऊ मला इथं सगळ्या व्यसनमुक्ती केंद्रात फिरवलं, कुठेही मला घेतलं नाही. मग भाऊनी मला एका बांधवांकडे आणलं, निलेश हे सगळे बांधव त्यांच्याकडे आणलं. आता आमच्या भावाला तुम्ही जगवा. आणि मी पण त्यांना विनंती केली की मला आता दारूपासून लांब राहायचंय. अंक्या तुझी जिरली आहे का? मी हो मला जिरले. उद्यापासून एक काम करायचं. बोलो करणार. जे डोकं दिलेलं आहे ते फक्त केस वाढवण्यासाठी ठेवायचं, डोकं चालवायचं नाही. मित्रांनो आज 11 वर्ष झाली डोकं चालवत नाही, फक्त डोक्यावरती केस वाढवतो, काहीच अक्कल लावत नाही. बांधव सांगतील त्या दिशेने आपण जायचं, डोकं चालवायचं नाही. सुरुवातीला मला 30 रुपये मिटिंगला द्यायचे. बांधवांनी किती वेळ बांधवांनी सांगितलं होतं की याला 30 रुपये द्यायचे. त्या 30 रुपयामध्ये तू दिवस भागवायचा. इंटरव्ह्यूला जायचं, तिथं बसायचं, सकाळची मॉर्निंग मिटिंग करायची, संध्याकाळची कोण असेल त्याच्याबरोबर मिटिंग करायची आणि घरी यायचं. 30 रुपयामध्ये तू दिवस भागवायचा. दुसऱ्या दिवशी 4 ऑक्टोबर 2013ला शेवटची दारू पेली आणि 5 ऑक्टोबर 2013च्या आतापर्यंत 1 दिवसाची हिशोबाने लांब आहे. मग 30 रुपये द्यायचे. वडापाव खायची इच्छा असायची. इंटरग्रुपला कोण डबा आणायचा, कोण आमका आणायचं, कोण तमका आणायचं, त्यातलं खायचं. 90 दिवस 180 मिटिंग केल्या फुल. मिटिंगला लावूनच धरलं. बोललो नाही आता मिटिंग शिवाय पर्याय नाही. वडापाव खायची इच्छा असायची. बांधव मला म्हणायचे भूक लागली की 1 लिटर पाण्याची बॉटल बरोबर ठेव, 1 लिटर पाणी पी.
नुसतंच वडापाव किंवा यांनी खाऊन पोट भरलं नाही, पाण्याने पण पोट भरलं जातं. मग मी 1 लिटर पाण्याची बॉटल बरोबर ठेवायचो, ती प्यायचो भूक लागली की. कसे तरी 90 दिवस 180 मीटिंग केल्यानंतर बांधव म्हणले की घाई करू नको कामधंद्याची, 6 महिन्यानंतर आपण बघू. मी त्यांचं ऐकत गेलो, मी डोकं चालवलं नाही. मग 6 महिन्यानंतर म्हणले आता कामधंद्याचं बघ. बोल ठीक आहे. नोकरी शोधायला लागलो, इकडे तिकडे इकडे तिकडे. मला पाहिजे तशी काही नोकरी भेटत नव्हती. एक तर 12वी शिक्षण झालं होतं, शिक्षण बाकी एवढं नसल्यामुळे कोण देत नव्हतं. मग असंच वैतगून मिटिंगला आलो. मिटिंग झाली आणि बांधव बोलले की काय रे आमच्या भेटलं का काम? नाही बोललं नाही भेटत आहे. भावले काय करू आता काही कळत नाही. विजय बोला थांब, एक मॅडम आहे त्यांनी वृद्धाश्रम चालू केले, तिथं जाऊन आपण तुझ्याच व्यसनमुक्ती केंद्रातल्या होत्या, त्यांनी आता वृद्धाश्रम चालू केले, तिथं जाऊन तुला काम भेटते का बघू. चालेल. मग त्या दिवशी सकाळी गेलो, दुसऱ्या दिवशी सकाळी गेलो, तिथे मॅडमशी बोललो. तो निलेश बोलला, मॅडम मला माणूस पाहिजेच आहे, पण मी आता पाहिजे तेवढा पगार त्याला देऊ शकत नाही. त्याची सोब्रायटी पक्की राहील, तुमच्याबरोबर राहील आणि तो चांगला राहील, पगार देऊ शकत नाही जास्त. मी बोललो ठीक आहे, किती द्याल जास्तीत जास्त? ते म्हणजे 1000 रुपये मी तुला पॉकेट मनी म्हणून देईल. बाहेर आलो. निलेश बोलला काय? निलेश दादाने आमची चर्चा झाली. म्हणून ठीक आहे आपण संध्याकाळी बोलू. निलेश दादा बोलला. सगळी आमची मिटिंग झाल्यानंतर सुपर मिटिंग मध्ये सगळा विषय झाला. बांधव म्हणले काम करायचं. मग 1000 रुपयाची कामाची नोकरी सुरुवात केली. आजी आजोबांचे ढुंगणं धुवू, त्यांच्या हागीज बदल आमचं स्वतःच कधी म्हणजे काय सांगायचं असं केलं नव्हतं. ते लोकांचं करायला लागत होतं. 1000 रुपयासाठी तेव्हा मला किंमत कळली. 500 रुपयासाठी मी आईला मारत होतो, 1000 रुपयासाठी मला काय करायला लागत होतं हे बांधवांनी मला किंमत कळून दिली. ए मध्ये आल्यानंतर 1 रुपयाची जाणीव. मग महिन्याभरानंतर मला 1000 रुपये मिळाले हातात आणि मी आनंदात झालो. 1 महिन्यानंतर मला 1000 रुपये मिळाले. मग मी बांधवांकडे जाऊन बोललो, आज मला 1000 रुपये मिळाले, आता काय? 700 रुपये तुला खर्चाला ठेवायचे, 300 रुपये घरी द्यायचे, कारण की तू भावाच्या घरी राहतोस, तुझं देणं आहे. मी बोललो 700 रुपये मला ठेवतो, पण 300 रुपये तो करणार काय? लाईट बिल नाही भरणार, फोन बिल नाही भरणार, अंक नाही, रेशन नाही, काय करणार काय? त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असेल ते 300 रुपयात पुढे भेटणार नाही, एवढं लक्षात ठेव. आणि मी अक्षरशः त्याला 300 रुपये दिल्यावर त्याच्या डोळ्यात पाणी आलं की एक काळाला हाच भाऊ खिशात पैसे असायचे, नोटाच्या नोटा असायच्या, भिंगाला घालायचा आणि आज 1000 रुपयाची नोकरी करून 700 रुपये स्वतःला खर्चाला ठेवून 300 रुपये मला देते, त्याला आनंद वाटतो. मग माझा प्रवास चालू झाला. एक दिवसांनी 1-2 गोष्टी सांगतो आणि थांबतो. 11 महिन्यानंतर 11 महिने सातत्याने मिटिंग करत होतो, एकही दिवस खाडा नाही. आणि असंच मिटिंगला बसलो होतो. माझे वडील खूप आजारी होते आणि एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. माझे वडील दारू पिऊनच गेले आणि मला तिथनं वहिनींचा फोन आला. मी आपलं बाहेर गेलो, फोनवर बोललो. वहिनी म्हणल्या आत्ताच्या आत्ता भाऊजी या, आपले वडील गेलेत, बाबा गेलेत. मी असं पायरीवर बसलो रडत रडत. तेवढ्या श्रीपाद आला. श्रीपादला माझं ते कळलं आणि श्रीपाद आला तिथे. असं म्हणलं काय झालं अंकुश? मला आता माझे बाबा गेलेत. श्रीपादला कॅन्सर झाला होता, तो मरणार होता, अशा परिस्थितीत होता, तरी तो शेवटपर्यंत मिटिंग करत होता. आणि फडकं बिडकं असं बांधलं होतं, पीएचडी सगळे त्याचे गळाले होते. आणि अक्षरशः तो माझी इथं आला, माझ्या इथं बसला. मला म्हणले चल आपण दवाखान्यात जाऊ. मग निलेशला बोलवलं, मला दवाखान्यात घेऊन गेले. मी रडलो. ॲम्ब्युलन्स 1-2 तासांनंतर आम्हाला ती बाबांचं मिळालं. त्याच्यानंतर ॲम्ब्युलन्समध्ये मी जाऊन बसलो. निलेश आला, श्रीपाद भाऊ आला. श्रीपाद भाऊ तुम्हाला डॉक्टरने सांगितलं की 5 किलोमीटर अंतरावर जाऊ नका, तुम्हाला कधी हॉस्पिटलला लागू शकतं, येऊ नका तुम्ही. तू माझी नको काळजी करू, स्वतःची काळजी कर, तू शांत बस. ठीक आहे. ॲम्ब्युलन्स जशी चालायला लागली तसे विचार बदलायला लागले. 11 महिने सातत्याने मिटिंग करून बांधवत राहून विचार सटकून गेला. आता काय दारू प्यायला हरकत नाही, वडील गेले, आता काय जाऊ दे. तोच विचार गुंगळत गावाला गेलो. बोललो एकदा अग्नी वाढल्याने दिली की मला 13 दिवस तिथनं हालता येणार नाही मोठा मुलगा म्हणून. आता आपण गेम करायची. 11 महिने सातत्याने मिटिंग करत असतानाही. मग ते झाल्यानंतर गावाला गेलो. मग ते सगळ्यांनी काठी बेटी झाल्या, आत्या बिट्या आल्या, रडारड झाल्या. आणि नंतर काका म्हणले घ्या त्याला, आता चला केस कापायला. तेवढ्याच श्रीपादने मला आवाज दिला, म्हणजे अंक्या इकडे आहे. मी गेलो, बाजूला घेतला त्यांनी मला म्हणलं अंक्या खरंच सांग,
प्रामाणिक 11 महिने मिटिंग केली असेल तर प्रामाणिक सांगशील दारू प्यायची इच्छा झाली का? श्रीपाद भाऊंना मी खरोखर सांगितलं, श्रीपाद भाऊ हो मला दारू प्यायची इच्छा झाली, मी उद्या जाऊन दारू पिणार, तुम्ही आत्ता निघून जा. मला म्हणलं आणखी प्रार्थना कर, प्रार्थना कर, तू दारू प्यायला तर वडील परत येणार नाही, प्रार्थना कर. मी मनापासून प्रार्थना केली, तोंडातनं हे वाक्य आलं, श्रीपाद भाऊ मला आत्ताच्या आत्ता पुण्याला घेऊन जा, मला वडिलांना अग्नी पण द्यायचा नाहीये. मित्रांनो मी माझ्या वडिलांना अग्नी पण दिला नाही. मी तसाच तिथनं गाडी आमची निघाली, अग्नी बघितला नाही, पुण्याला आलो, सकाळची मॉर्निंग मीटिंग केली आणि सगळ्या बांधवांनी माझं दुःख एरून घेतलं. हा इथली ताकद, हे इथली एकता. आणि मी श्रीपाद भाऊंना बोलत, श्रीपाद भाऊ तुम्ही माझा जीव वाचवला, मी तुमच्यासाठी काय करू, जे मी केले तेच तू कर, नवीन बांधवांना आसरा दे, बाकी काय करू नको, म्हणजे त्यांना ताकद दे, तेवढंच कर. बांधवांना काही नसतं, बंगले बिंगले तुम्ही काही करा, दारू बसणं लांब राहा, फक्त एवढीच त्यांची इच्छा असते. आणि मित्रांनो आज आयुष्य खरंच चांगलं चाललेलं आहे. 2 वेळा माझं लग्न झालं. पहिले 3.5 वर्ष दारू पित नव्हतो, एकच्या मीटिंग करत होतो, पण आईला म्हणायला लागत होतं दारू पित होताच ते बरा होता, वागणं तसंच होतं. 3.5 वर्षात आईचं डोकं भिंतीवर आपटलं होतं, रक्तवांबाई पण गेली होती, भावाच्या कानफाडात लावल्या होत्या मीटिंग करत असताना. मग मला कळलं का, तर 12 पायऱ्यांचं आचरण करत नव्हतो, मार्गदर्शक घेतला नव्हता, स्वतःवर काम करत नव्हतो, नुसतंच मीटिंग करत होतो. मग मार्गदर्शक घेतला, मार्गदर्शकाने मला पहिले प्रश्नावर 12 प्रश्न, पहिल्या प्रश्नावर 12 प्रश्न दिले, ते उत्तरं लिहून काढली आणि मग लग्न ठरलं. लग्न झाल्यानंतर 2 वेळा मला मूल पाडावं लागलं. अक्षरशः बायकोला शुगर झाली होती, म्हणजे खूप प्रसंग घडले. त्या प्रसंगातनं नंतर कसा तरी सावरून बाहेर आलो. मग एक व्यवसाय काढला, तिथं थोडी खालीवर. मग मध्ये मीटिंग थोड्या बंद झाल्यानंतर बैलगाडा क्षेत्रात शिरलो. 1.5-2 लाखाचे बैल विकत, उगीच काहीतरी फॅड. मग ते सुरुवात केली. मग ते काय मला कुठेतरी वाटतं आपण चुकतोय, स्वतःलाच वाटलं. मार्गदर्शकाशी बोललो, चुकतोय. सगळे बैल विकून टाकले, कामावर परत फोकस दिलं, परत आहे तशी लाईन चालू झाली. हा देणं आहे, आज मी मानतो ना की मला देणं आहे, काही बांधवांचे पण असतील, काही लोकांचे पण असतील. व्यवसाय म्हणलं की देणं असणार, पण घाबरत नाही, डायरेक्ट बोलतो की असं आहे, असं आहे. बांधव पण मला मार्गदर्शक पण सांगतो, बोल बिंदास, घाबरू नको, आता चालत राहील. तसं आज चालतोय. मार्गदर्शकाची मदत, आज निलेश भाऊंचे आभार मानेल, ते आपल्यात नाहीये. श्रीपाद भाऊचे आभार मानेल, तो पण आपल्यात नाहीये. या दोघांनी मला खरंच मदत केलेली आहे, म्हणजे खूप मदत केलेली आहे. मी त्यांना कधी विसरू शकत नाही. संकल्प समूह विठ्ठलवाडीला मी कधीच विसरू शकत नाही. तो माझा होम ग्रुप आहे, तिथनं माझी खरी सुरुवात झाली. मग अशोकराव असतील, अशोकरावनी पण मला खूप मदत केली. नंतर बॅगेची जबाबदारी माझ्याकडे होती, सेवेमध्ये भरपूर होतो, याच्या खूप सेवा पण केलेल्या आहेत. आणि आता व्यवस्थित सगळं चाललेलं आहे, ताळमेळ सगळं जमलाय. पण मित्रांनो आनंद वाटतो दारू थांबवल्याचा का, आज सकाळी उठले की पोरगी पहिले आवाज देते बाबा. मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं की मला कोणतरी बाबा म्हणेल. आज अल्कोहोलिक संगमतनी दाखवून दिलं की तुला बाबा म्हणू शकतात. ही जादू आणि ताकद अल्कोहोलिक संगमतमध्ये. आनंद वाटतो मित्रांनो, बोलायची संधी दिली, धन्यवाद.